नमस्ते प्रिया मॅम, कशा आहात तुम्ही? मी छान आहे सर. मस्तच आहे. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. ऐकून छान वाटलं तुम्हाला की तुम्ही फिट आहात, मस्त आहात. आणि येस सर. मला थोडं तुम्हाला न्यूट्रिशन कोर्स बद्दल काही प्रश्न विचारायचे आहेत, जो तुम्ही आमचा न्यूट्रिशन ओके. कोर्स केलाय. पण त्याआधी येस मला सर. थोडं तुमच्याबद्दल सांगा प्रिया मॅम. माझं नाव प्रिया हजारे आहे. मी गडिंग्लजच्या जवळ उत्तूर म्हणून एक विलेज आहे, तिथं राहते. ऍक्च्युली हे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीला येते. तिथं ओके. राहते. माझं आता मी हाऊसवाईफ म्हणून आता वर्क करते, म्हणजे हाऊसवाईफच आहे आता. हम्म. आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मी म्हणजे कसं झालं, माझं BCA कम्प्लीट झालं. आणि मग नंतर मी हाऊसवाईफ झाले. मला कुठं बाहेर जॉब करायला वगैरे मिळाले म्हटल्यावर मग मग ओके. कसं घरी बसून आपलं वजन काय काय वाढते. वाढत, वजन वाढत गेलं. हो, ओके. वजन सो वगैरे मला तुम्हाला वाढलं. विचारायचंय की हा जो न्यूट्रिशन कोर्स तुम्ही केला, याच्याबद्दल येस सर. तुम्हाला माहिती कशी मिळाली? ऍक्च्युली सर मला आधी व्हॉट्सअपमध्ये एक ह्याच्यानं मला कनेक्ट झालं. मग फॅट लॉसचं आधी मी करून घेतले फॅट लॉसमध्ये. ओके. आणि डिटॉक्स होतं. डिटॉक्स करून घेतले. त्याच्यामध्ये मला रिझल्ट खूप म्हणजे खूप छान रिझल्ट आलं. हम्म, हम्म. स्टार्टिंगलाच मला 1.5 kg रिड्यूस झाला ओके. 3 डेजमध्येच. क्या आणि बात है. हं. इंच लॉस तर बघायला गेलं तर इंच लॉस मला 2 इंच लॉस तर झालंच झालं 3 दिवसातच. हं. आणि मला इतकं छान वाटलं की 3 दिवसात घडवू शकते तर का पुढं शकणार नाही मी. ओके. म्हणून मग फॅट लॉस जर्नी मी कंटिन्यू केले. मग हं, हं. त्यातही मला खूप छान रिझल्ट आलं. वेट लॉस झालं. म्हणजे इंच लॉसच मेन म्हणजे माझं वेस्टमधलं इंच होतं ना, ते खूपच कमी झालं. आणि लाईट फील करायला लागले. माझे कितीतरी प्रॉब्लेम्स सॉल्व्ह झाले त्याच्यामध्ये. ओके. आणि नंतर मला अनेक मेसेज आला, की तुमचं एक न्यूट्रिशन कोर्स लॉन्च झालेला आहे म्हणून. हं, हं. आणि बघू आता आपल्याला एवढं तर झालेलं आहे, तर कोर्समध्ये काय असणार आहे? हं, हं, हं. बघू. म्हणून एक क्युरिओसिटीनं म्हटले मग एक करूया. ओके. सो ठीक आहे. स्टार्टिंगला इंट्रोडक्शन पार्ट झाला. अरे वाह! मस्तच आहे. म्हणजे हं, आपल्या लाईफला पाहिजेच आहे हे, हं. गरजेचं आहे. म्हणून मग कोर्सला ॲडमिशन घेतले मी. ॲडमिशन घेतल्यावर मग नंतर हळू कोर्स स्टार्ट झाला. मग त्याच्यामध्ये मला कळालं आपल्या आहारातनं आपण कार्ब्स किती घ्यायचे. त्याच्यामध्ये विटॅमिन्स आपल्याला कोणाच्या ह्याच्यामध्ये विटॅमिन्स मिळतात, मिनरल्स आपले. आणि फॅट कशामध्ये आहे, प्रोटीन्स कसे घ्यायचे. आपण रेग्युलर कसं करतो, फक्त कार्ब्सच खातो. हं, हं, ते हं. आपल्याला नको आहेत. म्हणजे आपल्याला अवेअरनेस प्रोटीन. आलं सगळ्या हां, न्यूट्रिएंट्स बद्दल. हां. मेन म्हणजे डिसीजेस अवेअरनेस आलं. डिसीजेस बद्दल पण अवेअरनेस आलं तुम्हाला? हां. आम्ही फक्त कॅल्शियम कशात दुधात मिळते हे समजलेलो. पण दुसऱ्या ह्याच्यामध्येही मिळते हे ह्याच्यातनं कळालं. ओके. कोर्समधनं कळालं सर. गुड, मेन. गुड, गुड. म्हणजे हां. आणि मेन तुमच्यासारखं भरपूर लोकांचा गैरसमज असतो की कॅल्शियम हे फक्त दुधात आहे आणि हो. न्यूट्रिशनच्या नॉलेजमधून तो सॉल्व्ह झाला. गुड, गुड, हां. गुड टू नो अबाउट इट. आणि लेबल रीडिंग पण मला माहीत नव्हतं. मेन म्हणजे कसं लेबल रीडिंग करायचं असते. आत्ता मी सध्या मार्केटला गेले, तर लेबल रीडिंग करूनच मी ते त्याच्यातलं पर्चेस करते. ते महत्त्वाचं मला सॉल्व्ह झालेलं आहे सर. अच्छा, म्हणजे तुम्ही जी शॉपिंग करता, नॉर्मली आपण खूप सारी शॉपिंग करतो. म्हणजे मी हो नेहमी सर. सांगतो लाखो रुपये आपण फूड शॉपिंगमध्ये देतो आणि आपण काही चुकीच्या गोष्टी आणतो. तर लेबल रीडिंगमुळे तुम्ही योग्य गोष्टी खरेदी करताय. गुड, येस गुड. सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो न्यूट्रिशन कोर्स तर इंग्लिशमध्ये आहे. तुम्ही स्टुडंट, तुम्ही हाउसवाईफ आहात, बट तुम्ही काय शिकला आहात? माझे BCA झाले सर. ओके. सो तुम्ही कॉम्प्युटरचे स्टुडंट आहात. न्यूट्रिशन हा हो. विषय सायन्सचा आहे. मग तो तुम्हाला समजत होता का कोर्स? हो सर. तुम्ही इतकं छान म्हणजे त्यात म्हणजे डीपमध्ये सांगत होता ना, असं वाटलं नाही की हे टेक्निकली आहे की मला येत नाही, असं नाही वाटलं सर. हं, हं. आपल्या कसं डेली रूटीनमध्येच आपण कसं हे करतो ना, तसं तुम्ही म्हणजे भरपूर एक्झाम्पल्स सांगून ते आम्हाला सॉल्व्ह करून दिला सर. आणि त्यात आम्हाला असं टेक्निकली वाटलंच नाही, कुठंच वाटलं नाही सर. म्हणजे आता या कोर्समुळे तुम्ही स्वतःचं डाएट स्वतः डिझाइन करू शकता? येस सर. फुल डेचं मी करू शकते. आणि जे समजा आम्ही तुम्हाला वेगवेगळे डिसीज वाईज डाएट शिकवले होते, की हां. बीपीचं डाएट, थायरॉइडचं डाएट येस सर. किंवा एखाद्या व्यक्तीला कॅन्सर असेल,
म्हणजे हां. वेगवेगळे आम्ही तुम्हाला आयडिया दिली होती. प्रेग्नन्सी असेल लेडीजमध्ये, तर ओके. सगळ्या टाइपचे हां. डाएट तुम्ही आता बनवू शकता? येस सर, येस सर. मी करू शकते सर. व्हेरी गुड. तेवढा कॉन्फिडंट आलेला आहे. ॲक्चुअली तुम्ही सगळे एक्झाम्पल देऊनच मला शिकवलं आहे म्हटल्यावर त्यात डाऊटच नाही सर ॲक्चुअली. क्या बात है! क्या बात है! खूपच छान वाटतंय तुमचा हा कॉन्फिडन्स बघून. आणि हो सर. मला हा प्रश्न विचारायचा आहे, ह्या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला काही फ्री रेसिपीज दिल्या होत्या. सर हां सर. तुम्ही येस सर. फॅट लॉसमध्ये पण खूप साऱ्या रेसिपीज एन्जॉय केल्या असतील. बट ह्या हो, हो. रेसिपीजच्या बद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे यांची टेस्ट असेल, ह्यांचे न्यूट्रिशन व्हॅल्यू असेल, काय वाटतं तुम्हाला? टेस्ट तर एकदम छानच आहे आणि असं काय वाटत नाही, की मी वेगळं काय तर करायला लागले. असं काय वाटत नाही सर. रुटीनमध्येच. इव्हन मी घरातही तेच आमच्या म्हणजे कोण खात नाहीत ना, त्यांनी पण खायला लागलेत ते आता. एवढं छान वाटायला लागले. म्हणजे ते खात घरच्यांना हेल्दी पण मिळतंय आणि टेस्टी पण मिळतंय. हो. हेल्दी तर आहेच आणि मेन म्हणजे कसं आहे, आपण खाल्लं ना असं वाटत नाही, की हे हेवी आहे. म्हणजे हां. पचायला आपल्याला हेवी वाटत आहे, असं काही नाही वाटत. म्हणजे एनर्जेटिक वाटते सर उलट. ओके. म्हणजे फूड प्रॉपर घेतल्यामुळे एनर्जी वाढते कारण तुमची न्यूट्रिशन रिक्वायरमेंट तुम्ही पूर्ण करताय. व्हेरी हो, गुड, हो व्हेरी सर. गुड, व्हेरी गुड. आणि समजा हा कोर्स तुमच्या आयुष्यात आला नसता, जर झालाच नसता हा कोर्स, तुम्हाला माहीतच झालं नसतं, तर काय मिस केलं असतं प्रिया मॅडम तुम्ही? ॲक्चुअली माझा मेन प्रॉब्लेम झाला असता, की वेट तर गेन झालाच असता आणि मी माझं मागचं सांगायचं झालं तर 2-3 वर्षाचं डेली मॉर्निंगला उठले, की मला फ्रेशनेस फील होतच नव्हतं सर. हं, हं, हं. फ्रेश वाटतच नव्हतं. आता हे कंटिन्यू मी कसं आता माझं डेली घरी करा लागले. मॉर्निंगला काय घ्यायचं? हं, कुठली हं. आपली मॉर्निंग ड्रिंक आता घ्यायची हं. आणि ब्रेकफास्ट काय घ्यायचं? नाईटला काय, कसं घ्यायचं? नाहीतर आपण नाईटला कसं करतो? भाकरी खावा, भात खावा असं करणार ना. मग मॉर्निंगला मग हेवीनेस फील होत होतं सर. आता ओके. हे केल्यामुळे मला समजते, की कुठल्या ह्याच्यामध्ये किती प्रोटीन आहे आणि किती कार्ब्स आपण इंटेक करायला पाहिजे. आणि कुठल्या फ्रुट्स आपण सीझनेबली फ्रुट्स असं आता आपण खातोच ना, हं. कधी खायला पाहिजे ह्याच्यामुळं मला नॉलेज आलं सर. जर का आता आलं नसलं तर मला खूपच म्हणजे वजन अडचणी वाढत आल्या गेलं असत्या सर. वजन वाढत गेलं असतं, एनर्जी नॉर्मल ठेवायला अडचण आली असती. हो आणि कदाचित मेन तुम्ही यंग म्हणजे आहात, पण पुढे जाऊन कदाचित काही डिसीजेस पण होऊ शकले असते. काय वाटतं हो तुम्हाला? सर, पित्ताचा त्रास माझं खूप म्हणजे खूप कमी झालंय. हं. इफ इट इज बाहेर मी 2-3 दिवस कुठं तर खाल्ले, पित्त झालं, तर ऑटोमॅटिकली माझं पित्त बाहेर पडत नव्हतं सर. आता ओके. ऑटोमॅटिकली बाहेर पडते पित्त. माझं हे मोठं म्हणजे मोठं सॉल्व्ह झालेलं आहे सर खरंच. म्हणजे मशीन्स तुमचे बॉडीतल्या ज्या मशीन्स मी म्हणेल, सिस्टम्स म्हणेल, ह्या आता हो ऑटोमॅटिक सर. काम करतात, ज्या काम करत नव्हत्या. तुम्ही हा डायट घेऊन तुमच्या घरामध्ये कोणावर प्रयोग केला आणि तुम्हाला काही रिझल्ट आले त्यात? झाले सर. ॲक्चुअली मी माझ्या हसबँड आणि माझे सासरेच्या ह्याच्यावर केलेलं आहे. हं, हं. ॲक्चुअली मग हसबँडचं कसं झालंय त्यांना त्यांना तर आता इतकं छान रेसिपी वाटायला लागल्यात ना, ते बाहेरचं खूप खायचे. म्हणजे त्यांना सारखं त्यांनी म्हणा, "सारखं घरी हेच करता काय? भाकरी भाजीच करता काय?" सारखं म्हणणार त्यांनी. आता त्यांनी स्वतःहून मला म्हणतात, की "मी बाहेर खाणार नाही, तू घरीच काहीतरी बनव." क्या बात है! इतकं इतकी मोठी इतकं गोष्ट. हो. इतकं छान त्यांचं रिझल्ट आणि त्यांचं इंच लॉस खूप झालंय सर. ॲक्चुअली त्यांचं काहीतरी म्हणजे वेस्ट साइझच होतं, 48 होतं, बापरे! 43 आलंय सर आता. 5 इंच कमी झालं. हो, हो सर आणि त्यांनी स्वतः म्हणायला लागलेत, "मला आता माझं पॅन्ट बसत नव्हतं, तर आता व्यवस्थित" ते पण लूज होतात आता. ओके. गुड, गुड, गुड. खूपच छान, खूपच छान. हो म्हणजे आणि एक एक कोर्स एक, पण फायदे अनेक झालेत तुम्हाला. हो, हो. मस्त झाले आणि इव्हन सासऱ्यांना पण रेसिपी खूप आवडतात सर त्यांनी. हं. त्यांनी असं ते कसं आता ओल्ड आहेत ना, म्हणजे जुन्या ह्याच्यात ते फक्त त्याच्यात म्हणा आता नवीन-नवीन काहीतरी रेसिपी बनवली. छान झालंय म्हणतात आणि खातात त्यांनी. एकाला 2 असं खातात. क्या बात है! म्हणजे हो. आणि हे हेल्दी आहे म्हणून टेस्ट पण चांगली मिळते, न्यूट्रिशन रिक्वायरमेंट कंप्लीट होते. तुम्हाला तुमचं कौतुक होत असेल घरामध्ये. हो, हो सर. गुड. खूप छान. मस्तच. क्या बात है! मला फक्त एक तुमची परमिशन लागेल. हा जो तुम्ही आम्हाला फीडबॅक दिलाय, हा आम्ही ऑनलाईन पब्लिश केला तर चालेल तुम्हाला? चालेल सर. ओके. थँक चालेल. यू. नो प्रॉब्लेम सर. थँक ॲक्चुअली यू. हॉनेस्टीच आहे. मी स्वतः अनुभवले ना सर, हां. त्यामुळं हे नाहीये सर. आणि तुम्ही जर व्हॅल्यू म्हणाल, तर तुम्हाला किती पट व्हॅल्यू मिळाल्यासारखं वाटतंय ह्या कोर्समधून? ॲक्चुअली 5 स्टारला 5 स्टार आहे सर. हो, हो. ते तर रेटिंग झालं. पण व्हॅल्यू जे काही तुम्ही अमाउंट पे केली ती हं. त्याच्या किती टाइम्स व्हॅल्यू तुम्हाला मिळाली?
सर ऍक्च्युअली सांगायला 100 टाइम्स मला हे झालेलं आहे, रिपीट झालेलं आहे सर. हो, क्या बात खूपच म्हणजे है! खूपच मला हेल्प झालेला आहे. ऍक्च्युअली मी केले हे महत्वाचं आहे आणि मला करायला कुठंही अडचण आले नाही सर. हे आता हे काय समजत नाहीये, बोरिंग असं काही नाही. उलट सर डे बाय डे मला इंटरेस्टिंग वाटत गेलं हे कोर्समध्ये. हो, गुड, गुड, गुड. हां. थँक यू सो मच. आणि ज्या इन्फॉर्मेशन नाईट्स असतात आमच्या, ओके त्यातून सर. अजून तुम्हाला व्हॅल्यू वाढते, एक्स्ट्रा मिळते व्हॅल्यू? हां सर, त्याच्यातूनच मिळते मला एक्स्ट्रा आणि काहीतरी आपले आणि क्वेशन्स असतात तुमचे तेही सॉल्व्ह होतात आमचे आणि खूपच छान त्याच्यामध्ये मला नॉलेज मिळते सर. ग्रेट. मॅम, स्टे फिट, स्टे हेल्दी. थँक यू तुमचा फीडबॅक थँक यू दिल्याबद्दल. सर. थँक यू ओके. सो थँक यू मच. सर. ओके.